पुणे शहराला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी मनसे पूर्णपणे प्रयत्न करेल असा निर्धार पुण्यात व्यक्त करण्यात आला। सकाळ आणि डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट सिटीच्या मोहिमेचा भाग म्हणून आता राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद करण्यात सुरुवात झाली आहे। पाहूया या संदर्भातला रिपोर्ट। पुणे नंबर 1 बनवण्यासाठी आता स्मार्ट सिटीच्या मोहिमेत मनसे या राजकीय पक्षानेही पुढाकार घेतलाय। मनसे पूर्ण ताकदीनिशी पुणे नंबर 1 बनवण्यासाठी प्रयत्न करेल असा निर्धार करण्यात आलाय। मनसेचे पदाधिकारी आणि नगरसेवक यांनी स्मार्ट सिटी बाबत आपली मतं मांडली आणि शहराच्या विकासाबाबत चर्चा केली। सकाळी बोलवलेली ही बैठक आणि त्याच्यामध्ये प्रायोरिटीली मनसेच्या फक्त लोकांना बोलवलं, त्याबद्दल तुमचा आभार आहे। स्मार्ट सिटी व्हावी यासाठी मनसे सुद्धा तेवढीच आग्रही राहील, किंबहुना पुण्याच्या विकासासाठी मनसे ही नेहमीच आग्रही आहे। आणि पुणे शहरामध्ये आमच्या दृष्टिकोनातनं एक आहे की स्मार्ट सिटी होत असताना त्या स्मार्ट सिटीमध्ये वाहतुकीचा प्रश्न असेल, पुणे शहराच्या पाण्याचा प्रश्न असेल, पुणे शहरातला कचऱ्याचा प्रश्न असेल, त्याचबरोबर स्वस्त घरं, SRAच्या स्कीम्स असतील, तर त्या सगळ्या गोष्टी की सर्वसामान्य नागरिकांना परवडणारं घर मिळालं पाहिजे। सामच्या माध्यमातून सकाळच्या माध्यमातून सर्व पुणे शहराला गेलेले आहे। म्हणजे स्मार्ट सिटी म्हणजे काय, जसं आमच्या हेमंत साहेबांनी आता सांगितलं की पुणे माणसाचा जसा बॅकबोन असतो तसा पुणे शहराचा बॅकबोन किंवा भारताचा बॅकबोन हे वाहतूक दळणवळण आहे। तर वाहतूक दळणवळण व्यवस्थित स्ट्रॉंग झालं तर ऑटोमॅटिकली कचरा असेल, आरोग्य असेल, पाणी असेल, या सगळ्या गोष्टी त्यातनं सुटू शकतील, रोजगार असेल, सगळं सुटतील। त्यामुळे वाहतूक व दळणवळण ह्या दोन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहे। वाहतुकीचा ताण पुणे शहराचा व्यवस्थित जर झाला तर स्मार्ट सिटी झाली अशी आम्हाला या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। स्मार्ट सिटीवर सकाळ वृत्तपत्राने जे सर्व पुणेकरांच्या मनात एक स्मार्टनेस जागा केलेला आहे। पुणे शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत, कचरा असेल, पाणी आहे, शैक्षणिक आहे, तो दर्जा कसा पद्धतीने स्मार्ट झाला पाहिजे याच्या अनेक नागरिकांनी आपले विचार मांडले असतील किंवा सूचना दिलेल्या आहेत। परंतु त्यासाठी लागणारी इच्छाशक्ती आणि वेळेचं बंधन हे खूप महत्त्वाचं आहे, तरच आपण त्या स्मार्ट दिशेकडे जाऊ असं मला वाटतं। महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्कीच केंद्र शासनाकडच्या ज्या काही स्मार्टच्या योजना असतील किंवा ज्या काही त्यांचे भावी योजना असतील त्याच्यामध्ये आम्ही सहभाग घेऊ। वाहनं वाढल्यानं वाहतूक कोंडी, तरुणांमधलं बेरोजगारीचं प्रमाण, सांडपाणी वाहिन्यांचं वाढलेलं जाळं, कचरा उचलण्याच्या अपुऱ्या सुविधा, वाढतं नदी प्रदूषण, सक्षम सार्वजनिक वाहतूक, उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, पर्यायी रस्ते यांची उभारणी, पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापनासाठी मोबाईल ॲप, बायोगॅस प्रक्रिया प्रकल्पांची उभारणी, मिनी बसचा वापर वाढवावा। एकंदरीतच काय तर पुणे नंबर 1 होण्यासाठी आता राजकीय पक्षही पुढाकार घेऊ लागलेत। त्यांच्या या उपायांवर विचार केला आणि तशी अंमलबजावणी केली तर पुणे नंबर 1 झाल्याशिवाय राहणार नाही हे नक्की। अमित गोडवलकर सह ब्युरो रिपोर्ट, साम TV, पुणे।